नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा सुरेश मोरे। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 5 मे रोजी झालेली नीटची परीक्षा, त्याचा रिझल्ट 14 जून रोजी होता। तर त्याचा रिझल्ट 14 जून रोजी न लागता त्याचा रिझल्ट हा 4 जून या दिवशी लावला गेला आणि त्याच दिवशी लोकसभेचा देखील निकाल होता। म्हणजे लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच नीटचा देखील रिझल्ट लागला। याचं कारण काय आहे नक्की हे एनटीएने सांगायला पाहिजे, कारण की पेपर लीक झाला म्हणून अशा बऱ्याच बातम्या आल्यात आणि बिहार मध्ये पटनामध्ये शास्त्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर ची कॉपी आहे। तर ते एफ आय आर च्या कॉपी मध्ये सरळ सरळ सांगितलं की पेपर लीक झालाय, पेपर फुटलाय। त्यामध्ये 3 आरोपींचे नाव देखील आहेत, तरी पण एनटीए हे मानायला तयार नाही। आणि त्यानंतर 720 मार्क म्हणजे ऑल इंडिया रँक हे 67 जणांची ऑल इंडिया रँक 1 आली। हे कसं शक्य आहे? कारण की मागचे जर आपण बघितलं 2023 मध्ये फक्त 2 जणांची ऑल इंडिया रँक 1 होती आणि डायरेक्ट 2024 मध्ये 67 जणांची ऑल इंडिया रँक 1 येते। 2022 रोजी फक्त 4 जणांची ऑल इंडिया रँक 1 होती आणि 2024 मध्ये अशी काय पोरांनी अभ्यास केला की 67 जणांची त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक 1 आली। बरं ठीक आहे, आम्ही मान्य पण करतो की ऑल इंडिया रँक पोरांनी लयच अभ्यास केला असेल, लयच हे केलं असेल, पण त्यामध्ये 6 जणांची सेम सेंटर आहे। 6 जणांचं सेम सेंटर असणाऱ्यांना ऑल इंडिया रँक 1 आली। आणि हे तर जाऊ द्या, त्यानंतर ते सांगतात की आपल्या काही मुलांना 718, 719 असे देखील नंबर आले। तर 718 नंबर येण्याचं कारण काय? कारण की नीटच्या परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की 715 पडू शकतात किंवा 716 पडू शकतात किंवा 720 पडू शकतात, असे मार्क पडू शकतात। पण त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात की ग्रेस मार्क दिला। म्हणजे काय? तर परीक्षेमध्ये तुम्ही त्या सेंटरवर लेट काही मुलं पोहोचली, त्यामुळे त्यांना ग्रेस दिला। तर ग्रेस कोणत्या बेसिसवर दिला तुम्ही? आणि ग्रेस देणं हे पहिल्यांदा तुम्ही ब्रॉस्चर मध्ये दिलेलं आहे का, की हा डायरेक्ट तुम्ही मनानं आलं म्हणजे त्याला ग्रेस देताय? आणि ते ग्रेस किती जणांना दिलाय? 1567 मुलांना ग्रेस दिलाय। तर 1567 मुलांना ग्रेस दिलाय, किती मार्काचा? 50-50, 60-60। एक तर तो मुलगा सेंटरवर लेट येतो, तर तो मुलगा सेंटरवर लेट येतो त्याचं कारण काय? आणि तो जर हुशार मुलगा असेल तर तो मुलगा व्यवस्थित टाइमवर येणार आहे, तो मुलगा सेंटरवर लेट पोहोचणारच नाही। पण तुम्ही 1567 जणांना ग्रेस मार्क देताय आणि सांगताय की त्यांना लेट होतोय। त्यामध्ये 6 मुलं तर ऑल इंडिया रँकचे एका सेंटरवरची होती। याचं कारण काय? बरेच ठिकाणी पटना, यूपी मध्ये, गुजरात मध्ये की पेपर फुटला। आज एक मिनिस्टर याच्यावर बोलायला तर नाही, आपले एज्युकेशन मिनिस्टर काय करतात हे कोणाला माहितीच नाही। आणि एवढं देखील असून हे एनटीएचे डायरेक्टर सांगतात की पेपर असा नाही झाला, तसा नाही झाला। त्या ठिकाणी एवढा तुम्ही मास करताय, एवढा तुमचा ऍटिट्यूड आहे बोलण्याचा। साहेब, कसं आहे, शेवटी जनतेने या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलं असेल की जनतेच्या न्यायालयामध्ये कोणाचा मात चालत नसतो। जनता ही शेवटी परमेश्वर असते। त्यामुळे तुम्ही एवढा त्या ठिकाणी तुमचा बोलण्याचा ऍटिट्यूड, त्या ठिकाणी मुलांच्या भावनांची काय कदर करत नाही तुम्ही, हे चुकीचं आहे पूर्णतः। तर हे तुम्ही लवकरात लवकर हा इश्यू सॉल्व्ह केला पाहिजे। त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या मागे, एक मेडिकल स्टुडंट म्हणून सगळे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहोत। विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची काही गरज नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। आपण हा लढा यशस्वीपणे जिंकूया। धन्यवाद।